इयत्ता 5वी परिसर अभ्यास भाग 2 आपण असे घडलो यामधील पाठ 1 इतिहास म्हणजे काय याचं आपण पाठ विश्लेषण करणार आहोत. यामध्ये आपण कोणकोणते मुद्दे पाहणार आहोत तर सुरुवातीला पाहणार आहोत इतिहास. यामध्ये भूतकाळातील घटनांचे ज्ञान करून देणारे शास्त्र म्हणजे इतिहास व इतिहासाची व्याख्या आपण पाहणार आहोत. त्याच्यानंतर आपण पाहणार आहोत इतिहासाची शास्त्रीय पद्धत. पुढे आपण पाहणार आहोत इतिहास आणि आपण आणि शेवटी आपण पाहणार आहोत भूतकाळ आणि भविष्यकाळ. तर अशा प्रकारे आपण 4 मुद्द्यांमध्ये हा पाठ पाहणार आहोत. पहिला मुद्दा पाहूया इतिहास म्हणजे काय तर भूतकाळातील घटनांचे ज्ञान करून देणारे शास्त्र. ही इतिहासाची साधी सोपी व्याख्या आहे. आता आपण गेल्या वर्षी इयत्ता 4थीच्या पाठ्यपुस्तकामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र आणि त्यांचे स्वराज्य स्थापनेचे कार्य यांचा अभ्यास केलेला आहे. शिवाजी महाराजांच्या जन्मापूर्वीचा काळ म्हणजे आजपासून सुमारे 400 वर्षापूर्वीचा जो काळ आहे तर तो काळ यालाच आपण काय म्हणतो तर 400 वर्ष जुना किंवा 400 वर्षांपूर्वी होऊन गेलेला काळ असे देखील म्हणतो. आता आपण व्यवहाराच्या सोयीसाठी काळाचे वेगवेगळ्या पद्धतीने भाग पाडलेले आहेत. तर ते किती पाडलेले आहेत? 3 पाडलेले आहेत. यामध्ये येतं वर्तमान काळ, भूतकाळ आणि भविष्यकाळ असे 3 आपण काळ पाडलेले आहेत. आता यामध्ये बघा, आता आपण या 3 काळ ओळखण्यासाठी आपण कोणकोणते शब्द वापरतो बघा. तर ते वापरतो आता, थोड्या वेळापूर्वी, थोड्या वेळानंतर, आज, काल, उद्या किंवा या वर्षी, पुढील वर्षी हे शब्दप्रयोग करताना आपल्याला नकळत आपल्या मनामध्ये काळ मोजत असतो. म्हणजे हा कोणता काळ आहे? वर्तमान काळ आहे का भूतकाळ आहे किंवा भविष्यकाळ आहे? तर या शब्दांच्या आधारे आपण तो काळ ओळखत असतो. आता यामध्ये वर्तमान काळ जर आपल्याला ओळखायचा असेल किंवा वर्तमान काळातील गोष्ट सांगायची असेल तर त्यावेळी आपण कोणता शब्दप्रयोग करतो? तर उदाहरणार्थ आता, आज, या वर्षी इत्यादी शब्दांनी लक्षात येणारा काळ हा कोणता असतो? तर तो असतो वर्तमान काळ. त्याच्यानंतर थोड्या वेळापूर्वी, काल आणि गेल्या वर्षी इत्यादी शब्द आपण भूतकाळासाठी वापरतो. त्याच्यानंतर भविष्यकाळासाठी कोणते वापरतो? तर थोड्या वेळानंतर, उद्या आणि पुढील वर्षी हे शब्दप्रयोग आपण कशासाठी करतो? तर भविष्यकाळातील घटना सांगण्यासाठी किंवा भविष्यकाळ चालू आहे हे दाखवण्यासाठी आपण काय करतो? तर या शब्दांचा वापर करतो. तर अशा प्रकारे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की वर्तमान काळ, भविष्यकाळ आणि भूतकाळ यातील घटनांसाठी आपण कोणकोणते शब्द वापरतो. तर जो निघून गेलेला क्षण असतो हा काय असतो? भूतकाळ असतो. म्हणजे मागे घडलेल्या घटना ज्या असतात त्या कशातील असतात? तर भूतकाळातील असतात. आणि आताचा जो चालू क्षण आहे हा काय असतो? वर्तमान काळ असतो. आणि भविष्यात काय घडणार आहे तर ते काय असतो? तो आपला भविष्यकाळ असतो. म्हणजे पुढे काय घडणार आहेत तर त्या भविष्यकाळामध्ये येतात. तर हे तुम्हाला 3 समजून घ्यायचं आहे की भूतकाळ, भविष्यकाळ आणि वर्तमान काळ आपण कसा ओळखायचा. आता भूतकाळात अनेक घटना घडून गेलेल्या असतात. उदाहरणार्थ आज आपले वय काय आहे तर 10 वर्ष आहे. तर आपल्या जन्माची जी घटना आहे तर ती भूतकाळात 10 वर्षांपूर्वी घडलेली आहे असा त्याचा अर्थ होतो. म्हणजे आपला जन्म ही काय आहे? भूतकाळात झालेली घटना आहे आणि आपण आता 10 वर्षाच्या आहोत. हे काय आहे? तर हे वर्तमान काळामध्ये येतं. त्याचप्रमाणे आपण पुढे 10 वर्षांनी काय होणार आहे किंवा काय काय करणार आहे तर ते कशामध्ये येणार? तर ते भविष्यकाळामध्ये येणार. तर ह्या 3 गोष्टी तुम्हाला लक्षात घ्यायच्या आहेत. आता या ठिकाणी बघा, भूतकाळ म्हणजे काय? तर आपला जन्म जो झालेला आहे, तर हे उदाहरण आहे. जन्म झालेला आहे, ती घटना कशामध्ये येणार आहे? भूतकाळामध्ये. त्याच्यानंतर वर्तमान काळामध्ये काय येणार आहे? की आपण आता 10 वर्षांचे आहोत आणि त्याच्यानंतर भविष्य काळामध्ये काय येणार आहे? की आपण अ, एक भविष्य काळामध्ये एखादी आपण डिग्री पूर्ण केलेली असेल किंवा पदवी पूर्ण केलेली असेल किंवा एखादा जॉबला असेल, अशा प्रकारच्या घटना ज्या आहेत, तर त्या कशामध्ये येणार आहेत? भविष्य काळामध्ये येणार आहेत. तर हे भूतकाळ, वर्तमान काळ आणि भविष्यकाळ हे तुम्हाला समजून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर पुढे बघा, भविष्य काळात आपले वय 20 वर्ष असेल. आपल्या जन्मापासून आजपर्यंतचा म्हणजे निघून गेलेला काळ हा आपला काय असणार आहे? तर त्या व्यक्तीच्या आयुष्यातील भूतकाळ असतो. म्हणजे जे भूतकाळात आपल्या जन्मापासून जो आजपर्यंतचा काळ निघून गेलेला आहे, तो कशामध्ये येतो? भूतकाळामध्ये येतो. तर भूतकाळात घडलेल्या घटना समजून घेण्याच्या शास्त्रालाच काय म्हटलं जातं? तर त्याला आपण इतिहास असं म्हणतो. आता आपण दुसरा मुद्दा पाहणार आहोत, इतिहासाची शास्त्रीय पद्धत. आता यामध्ये आपल्याला काय शिकायचं आहे बघा. तर इयत्ता 3री व 4थीच्या परिसर अभ्यास या पाठ्यपुस्तकात आपल्याला वेगवेगळ्या शास्त्रांची ओळख करून दिलेली आहे किंवा ओळख झालेली आहे. कोणताही पुरावा प्रत्यक्ष प्रयोगांच्या कसोट्यांवर पुन्हा पुन्हा तपासून पाहणे हे सर्व शास्त्रांचे वैशिष्ट्य असते. म्हणजे कोणताही जो भूतकाळाशी रिलेटेड असणारा पुरावा असेल तर तो आपल्याला प्रयोगांच्या कसोट्यांवर
तपासून पाहणे हे प्रत्येक शास्त्राचे म्हणजे इतिहास असू दे किंवा विज्ञान असू दे, हे काय करत असतं, तर जे पुरावे भेटतात ते काय करतात, प्रयोगांच्या कसोट्यांवर पुन्हा पुन्हा तपासून पाहतात. तर प्रत्येक पुरावा वेगवेगळ्या कसोट्यांवर तपासून तो विश्वास ठेवण्याजोगा आहे की नाही हे ठरवण्याच्या पद्धतीला शास्त्रीय पद्धत असं म्हणतात. म्हणजे तो पुरावा म्हणजे आपल्याला विश्वास ठेवण्यासारखा पुरावा तो आहे का नाही, तो इतिहासाशी निगडीत आहे की नाही, तर हे ठरवण्याच्या पद्धतीलाच काय म्हटलं जातं, शास्त्रीय पद्धत असं म्हटलं जातं. आपल्या जन्मापासून अनेक गोष्टी आपल्याला माहीत नसतात. असे असले तरी आजी-आजोबा, आई-वडील इत्यादी माणसे काय करतात, आपल्याला त्या गोष्टींविषयी सांगत असतात. म्हणजे लहानपणाच्या गमतीच्या गोष्टी ते सांगत असतात. त्या गोष्टी त्यांच्या आठवणीत असतात. एकाच गोष्टीची आठवण वेगवेगळ्या व्यक्ती सांगतात. तेव्हा त्यांच्या सांगण्यात थोडाफार आपल्याला काय करतो, फरक जाणवू शकतो. अशा वेळेस नेमके बरोबर कोणते असा प्रश्न आपल्याला पडतो. नेमके बरोबर कोणते हे ठरवण्यासाठी सांगितलेल्या गोष्टींची आपण काय करायचं आहे, बारीकाईने तपासणी करावी लागते. त्यालाच काय म्हटलं जातं, तर भूतकाळात ज्या घडलेल्या घटना असतात, त्या पुन्हा जशाच्या तशा घडवून आणण्याचा प्रयोग करणे शक्य नसतं आपल्याला. त्यामुळे इतिहासात मांडण्याची पद्धत इतर शास्त्रांपेक्षा वेगळी आहे. असे असले तरी त्यातील पुरावा शोधण्यासाठी किंवा तपासण्यासाठी किंवा जुळवण्यासाठी शास्त्रीय पद्धतीचाच आपल्याला काय करावा लागतो, वापर करावा लागतो. म्हणजे भूतकाळात ज्या काही घटना घडलेल्या आहेत, त्या आपल्याला मिळालेला जो पुरावा आहे, त्या पुराव्याच्या आधारे आपल्याला काय करावं लागतं, तपासून पाहावं लागतं. यालाच म्हटलं जातं की शास्त्रीय पद्धत. आणि हे पुरावा शोधण्यासाठी किंवा तपासण्यासाठी किंवा जुळवण्यासाठी आपल्याला शास्त्रीय पद्धतीचा काय करावा लागतो, उपयोग करावा लागतो. त्यासाठी आवश्यकता असेल तर इतर शास्त्रांची मदत देखील आपल्याला घ्यावी लागते. हे सर्व विचारात घेऊन इतिहास हे एक शास्त्र आहे असे म्हटले जाते आणि इतिहास हे केवळ कल्पनेच्या आधारे लिहिला जाऊ शकत नाही. म्हणजे कल्पना करून आपण फक्त इतिहास लिहू शकत नाही. तर हे या मुद्द्यातून स्पष्ट केलेलं आहे. आता या ठिकाणी इतिहासाची काही साधने आहेत बघा. इथे नाणी दिसतात, इथे भांडी दिसतात, ताम्रपट आहे, त्याच्यानंतर ग्रंथ किंवा हस्तलिखित आहेत. यावरून आपल्याला त्या काळातील इतिहासाची माहिती समजते. आता आपण पाहणार आहोत काय, तर इतिहासाची जी साधने आहेत, तर त्यांच्याविषयी माहिती घेणार आहोत. यामध्ये प्राचीन वस्तू, वास्तू, शिल्पे, भांडी, नाणी, कोरीव लेख, ताम्रपट, ग्रंथ, हस्तलिखिते, लोकांच्या स्मरणात असलेल्या कथा किंवा कहाण्या, लोकगीते इत्यादी काय आहेत, तर ही इतिहासाची साधने आहेत असं म्हणतात. आता या साधनांचे 3 प्रकारामध्ये विभाजन केलेलं आहे. ते म्हणजे भौतिक, लिखित आणि मौखिक. अशा प्रकारे 3 प्रकारामध्ये याचे विभाजन केलेलं आहे. भूतकाळात नेमके काय आणि कसे घडले याचा शोध घेण्यासाठी या साधनांमधून मिळणाऱ्या पुराव्यांच्या खरे खोटेपणाची कसून तपासणी केली जाते. कसोटीला उतरलेल्या पुराव्यांच्या आधारे भूतकाळातील घटना क्रमवार जुळवून इतिहासाची मांडणी केली जाते. ही शास्त्रीय पद्धत आहे. म्हणजे इतिहासामध्ये काय केलं जातं, तर भूतकाळात जे काही घडलेलं आहे किंवा कसं घडलेलं आहे याचा शोध घेण्यासाठी वेगवेगळ्या साधनांचा किंवा त्यातून मिळणाऱ्या पुराव्यांच्या खरे खोटेपणा तपासून पाहिला जातो. म्हणजे ही जी साधने आहेत ती खरी आहेत, खोटी आहेत, त्यांच्यावरून मिळणारी माहिती खरी आहे का खोटी आहे, हे तपासून पाहिलं जातं. या कसोटीत उतरलेली जी पुरावे असतात, तर यांच्या आधारे आपण काय करतो, तर भूतकाळातील ज्या घटना क्रमवार घडलेल्या आहेत त्या जुळवण्याचा प्रयत्न करतो आणि यालाच आपण इतिहासाची मांडणी करण्याची शास्त्रीय पद्धत असं म्हणतो. तर अशा प्रकारे हा आपण इतिहास तपासून पाहत असतो. पुढचा मुद्दा आहे आपला इतिहास आणि आपण. आता इतिहास आणि आपण यामध्ये आपल्याला काय शिकायचं आहे? तर शास्त्राच्या अभ्यासामुळे आपल्याला अनेक प्रश्नांची उत्तरे मिळतात. उदाहरणार्थ पर्यावरणशास्त्र. पर्यावरणशास्त्र ज्याप्रमाणे पर्यावरणाची हानी, प्रदूषण यांसारखे प्रश्न आणि त्यांवरचे उपाय याचा अभ्यास करते, त्याचप्रमाणे प्रत्येक शास्त्र आपापल्या विषयांचा अभ्यास करते. इतिहास काय करतं, तर भूतकाळातील घटनांचा अभ्यास करतो. यामध्ये माणसाच्या व्यक्तिगत किंवा सामूहिक म्हणजे काय, तर एक किंवा अनेक व्यक्ती जेव्हा एकत्र येतात तेव्हा त्याला आपण सामूहिक असं म्हणतो. तर माणसाचा व्यक्तिगत म्हणजे स्वतः एका व्यक्तीच्या गोष्टी किंवा सामूहिक म्हणजे एखाद्या समूहाच्या गोष्टी किंवा कृती, तर यांच्या परिणामातून काय होतं, तर मानवी समाजाच्या प्रगतीसाठी पोषक किंवा हानिकारक वातावरण निर्माण होते. त्याचा परिणाम आपल्याला दैनंदिन म्हणजे रोजच्या जीवनावर झालेला दिसतो. उदाहरणार्थ एखाद्या गावातील लोक एकजुटीने एकमेकांच्या सहाय्याने जेव्हा सगळी कामे पार पाडतात, तेव्हा काय होतं, तर तेव्हा त्या गावाचा विकास हा उत्तम रीतीने होतो. म्हणजे एकजुटीने जेव्हा गाव एखादं काम करतं, तेव्हा त्या गावाचा विकास काय होतो, उत्तम रीतीने होतो. परंतु गावातील लोकांमध्ये काही कारणाने एकजूट झाले नाही, तर मात्र गावाच्या विकासात काय होतात, अडथळे निर्माण होतात. तर अशा प्रकारे एकजूट ही महत्त्वाची असते.
तर भूतकाळातील मानवी समाजाचे विचार, कृती आणि कृतींचे परिणाम याचा शोध घेऊन अनेक प्रश्नांची उत्तरे इतिहासात शोधतो. इतिहासाच्या अभ्यासामुळे मानवी समाजाच्या प्रगतीसाठी इष्ट इष्ट म्हणजे काय? तर चुकीचं किंवा बरोबर याचा अभ्यास करणे काय होतं? तर शक्य होतं. वर्तमान काळात आपण कसे वागल्याने भविष्यकाळ चांगल्या प्रकारे घडवता येईल, हेही आपल्याला इतिहासाच्या अभ्यासातून समजतं. पुढे बघा, भूतकाळात होऊन गेलेल्या थोर व्यक्तींच्या चरित्रातून स्फूर्ती आणि प्रेरणा मिळवून देण्याचे कार्यही आपल्याला काय करतो? इतिहास देतो. म्हणजे भूतकाळात ज्या काही थोर व्यक्ती होऊन गेलेल्या आहेत, तर त्यांचं जे चरित्र असतं त्यातून आपल्याला एखादी प्रेरणा मिळते आणि त्यामुळे काय होतं, तर इतिहासात पुढचा जो इतिहास आहे तो चांगला घडण्याची शक्यता असते. इतिहासामुळे आपली आणि इतर संस्कृती आहेत यांच्यात झालेली जी देवाणघेवाण असते, तर ती मानवी संस्कृतींच्या विकासाची वाटचाल समजते. त्याचबरोबर माणसाच्या जीवनपद्धतीत कसे बदल होत गेले, हे देखील यामधून आपल्याला समजतं. त्याचबरोबर बघा, प्रत्येक गावाचा, जिल्ह्याचा, राज्याचा, देशाचा स्वतंत्र इतिहास असतो. म्हणजे प्रत्येक गावाचा वेगळा इतिहास असतो, जिल्ह्याचा वेगळा इतिहास असतो, राज्याचा वेगळा इतिहास असतो. त्याचप्रमाणे देशाचा देखील स्वतंत्र इतिहास असतो. तर त्याचबरोबर पृथ्वीवरील डोंगर, जलाशय, प्राणीसृष्टी, माणूस या सर्वांचा स्वतंत्र असा इतिहास असतो. म्हणजे त्या त्या गोष्टी घडण्यापाठीमागे त्यांचा काहीतरी एक स्वतंत्र आपला इतिहास असतो. तर प्रत्येक शास्त्राचाही स्वतःचा इतिहास असतो. त्याच्या आधारे मानवी संस्कृतीत महत्त्वाचे बदल घडवून आणणाऱ्या अनेक शास्त्रीय शोधांची आणि ते शोध लावणाऱ्या शास्त्रज्ञांची माहिती आपल्याला त्यातून मिळत असते. आपला आता पुढचा पॉईंट आहे भूतकाळ आणि भविष्यकाळ. हा आपला शेवटचा पॉईंट आहे. यामध्ये काय सांगितलेलं आहे, तर भूतकाळ, वर्तमानकाळ आणि भविष्यकाळ हे विविध घटनांच्या अखंड साखळीने जोडलेले असतात. उदाहरणार्थ, स्वातंत्र्य मिळवण्यासाठी भारतीयांनी इंग्रज सरकारविरुद्ध लढा दिला. ही एक काय आहे, ऐतिहासिक कृती आहे. त्यामुळे काय होतं, तर यामुळे 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत देश स्वतंत्र झाला असे आपण म्हणतो, की प्राप्ती ही घटना स्वातंत्र्य लढा या कृतीचा एक परिणाम आहे, असं देखील आपल्याला त्यातून दिसून येतं. आपल्या आसपास घडणाऱ्या ज्या घटना असतात, तर या अशा पद्धतीने आपण पूर्वी केलेल्या कृतीशी जोडलेल्या असतात. त्यामुळे आपल्याला तेही कळतं, की पूर्वी केलेल्या किंवा पूर्वी घडलेल्या घटना म्हणजेच काय असतं, तर भूतकाळातील कृतींवर भविष्यकाळ आपला अवलंबून असतो. म्हणजे पूर्वी ज्या घडलेल्या घटना आहेत, त्यांवरच आपला काय असतो, तर भविष्यकाळ अवलंबून असतो. इतिहासाच्या अभ्यासातून आपण हे शिकलो. उदाहरण बघा, फार पूर्वीच्या काळी मानवाने आसपासच्या परिसरात उपलब्ध असलेल्या साहित्यातून हत्यारे निर्माण करण्याची कला आत्मसात केलेली होती. त्याच्यानंतर अग्नीचा वापर कसा करावा हे शिकून घेतलं माणसाने. त्याने पुढे काय केलं, तर चाकाचा शोध लावला. अशा पुढच्या पिढ्यांनी काय केलं, अशाच गोष्टींमध्ये भर घातली मानवाच्या शारीरिक आणि बौद्धिक विकासामध्ये. यामुळे काय झालं, तर तंत्रज्ञानातही विकास होत गेला. तर ही प्रक्रिया अजूनही काय आहे, तर अखंडपणे पुढेही सुरू आहे. तर भूतकाळातील शोधांच्या आधारेनेच काय झालेलं आहे, पुढचे नवनवीन शोध लावणे शक्य झालेलं आहे. म्हणजे सुरुवातीला मानवाने काय केलं होतं, तर आसपासच्या परिसरात उपलब्ध असलेल्या साहित्यातून काही हत्यारे निर्माण केलेली होती. त्याच्यानंतर माणसाने अग्नीचा शोध लावला, म्हणजे आगीचा शोध लावला. आगीचा शोध लावल्यानंतर पुढच्या माणसाने चाकाचा शोध लावला. आज आपण काय करू, आपल्याकडे वेगवेगळी तंत्रज्ञाने आहेत. तर अशा प्रकारे मागील ज्या व्यक्तींनी शोध लावलेला आहे, तर त्या व्यक्तीनी जो शोध लावलेला आहे, त्याच्या पुढील व्यक्तीने काय केलेलं आहे, त्याच्यापेक्षा पुढचा शोध लावलेला आहे. अशा प्रकारे आज काय झालेलं आहे, तंत्रज्ञान विकसित झालेलं आहे. तर अशा प्रकारे हा आपला इतिहासाचा पहिला पाठ आपण पाहिला आहे. तर पूर्वी बघा, या ठिकाणी भूतकाळातील शोध आणि तंत्रज्ञान आणि त्याच्यानंतर हे वर्तमान काळातील शोध आणि तंत्रज्ञान. तर हे आपले काय आहेत, भूतकाळातील शोधांवर अवलंबून आपले वर्तमान काळातील हे काय आहेत, तंत्रज्ञान विकसित झालेले आहे. तर अशा प्रकारे हा आपण पहिला पाठ पाहिलेला आहे. जर तुम्हाला याचं स्पष्टीकरण आवडलं असेल आणि पुढे देखील असेच व्हिडिओ पाहिजे असतील, तर नक्कीच या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि याचा आपण स्वाध्याय देखील टाकणार आहोत, तर तो देखील तुम्ही पाहू शकता. धन्यवाद.